नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा घेणार आहेत। शहरातील रेसकोर्स मैदानावर ही सभा होणार आहे। या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। सभेसाठी 1.5 ते 2 लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सुमारे 35,000 लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले। हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी पुण्यातील रस्ते वाहतुकीत मोठे बदल केले। सुरक्षेच्या कारणामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत। या सगळ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की साधारण दुपारी 3 वाजल्यापासून रेसकोर्स आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून जाणं टाळावं। तुम्हाला आवश्यकच असेल तर पर्यायी रस्ते वाहतूक शाखेनं आपल्याला दिलेले आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो। पण सहजासहजी आपल्याला कळावं म्हणून मी आपल्याला सांगतो की साधारण लुल्लानगर, गोळीबार मैदान, MG रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, येरोडा ब्रिज, मुंडवाकडे जात असताना कोरेगाव पासून ताडीगुत्ता चौक जो आहे तो, मगरपट्टा जंक्शन आणि जगताप चौक, शिवरकर रोड हा सर्कल जर आपण पकडला तर याच्या आतील सर्व परिसर हा वाहतुकीसाठी थोडासा कंजेस्टेड अशा पद्धतीचाच राहणार आहे। या एरियामध्ये जर आपला महत्वाचं काम नसेल तर इथे या वेळेमध्ये येणं टाळावं किंवा जाणं टाळावं आणि पर्यायी रस्त्याचा वापर करावा। पोलिसांकडून, विशेषतः वाहतूक पोलिसांकडून जे इमर्जन्सी सेवा आहे म्हणजे अँब्युलन्स असतील किंवा इतर सेवा आहेत यांना फ्री पॅसेज देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्नही करणार आहे आणि त्याला दिला जाईल। परंतु नागरिकांना मात्र जर त्यांनी हा एरिया टाळला तर निश्चितच त्यांनाही त्याचा फायदा होईल। सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सातारा शहरातील व्यापारी पेठेसह शहरातील विविध भागात रॅली काढत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या। या भव्य अशा निघालेल्या रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते। सातारा शहराचा भाग असूनही महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झालेला पाहायला मिळाला। दरेगाव ड्रायपोर्टमध्ये रावसाहेब दानवेंनी भ्रष्टाचार केला असून या प्रकरणात दानवे यांनी आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या। सरकारने आम्हाला जमिनीचा मोबदला मंजूर केला, याच रावसाहेब दानवे यांनी तो मोबदला देण्यापासून थांबवला असल्याचा आरोप ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी केलाय। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून याचा निकाल लागल्यावर रावसाहेब दानवे यांना कोणीही वाचवू शकत नाही असं म्हणत भास्कर मगरे यांनी दानवेंवर निशाणा साधलाय। आहेत जे विकासाचा वल्गना करतात ते रावसाहेब दानवे पाटील यांनी दरेगाव आणि जवसगाव या ठिकाणी ड्रायपोर्ट आणला। ड्रायपोर्टमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की त्या ठिकाणी 500 एकर जमीन म्हणजे 300 एकर जमीन दरेगाव आणि 200 एकर जमीन जवसगाव, या 500 एकर जमिनी ड्रायपोर्ट देत असताना आमच्या दलित आदिवासी भूमींवर अत्याचार झालेला आहे। मी त्यावेळेस आंदोलनही केलं होतं। माननीय गडकरी साहेबांच्या समोरही मी आंदोलन केलं होतं। मला आश्वासन देण्यात आले की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ। मात्र न्याय न दिल्यामुळे मी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये गेलो। त्या ठिकाणी आमच्या बाजूने निर्णय झाला। मात्र निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 6 आठवड्यामध्ये सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मुआवजा देण्यात यावा। जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली, पैसे मुआवजा देतो म्हणून सांगितलं, परंतु रावसाहेब पाटील दानवेंच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आम्हाला मुआवजा मिळाला नाही। परंतु कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी बॅक टू उच्च न्यायालय, आणि म्हणून परत आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो। आताही दरेगावची म्हणजे ड्रायपोर्टची केस ही न्यायप्रविष्ट आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था प्रस्थापित खासदाराने या जामखेड जिल्हा परिषद सर्कलची करून ठेवली आहे। 25 वर्षांपासून खासदार असूनही या सर्कलला पाणी देऊ शकलं नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता केली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा पाण्याचा प्रमुख प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन काळे यांनी यावेळी दिलंय।
जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ घाणेवाडी पीर पिंपळगाव येथे कॉर्नर बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात वाहत असलेली विकासाची गंगा अशीच मोठ्या प्रमाणात वाहत राहावी यासाठी आपण भाजपला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना केलंय. यावेळी दानवे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकार आज 6,000 कोटी रुपयाचे रस्ते माझ्या लोकसभा मतदारसंघात झाले, ते बी सिमेंट झाले. पुढचे 25 वर्ष पायाचं काम नाही. मी पुण्यात सप्लाय खात्याचा मंत्री होतो, तर कोविडमध्ये 10 किलो धान्य दिलं तुम्हाला मोफत, आणि आता 5 किलो धान्य मोफत देण्यात चाललंय. ईडीच्या कारवाईत तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका न्यायालयीन प्रक्रियेमुळे दिवसेंदिवस लांबणीवर पडतीये. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या पक्षात सक्रिय झाल्या असून लोकसभेच्या निवडणुकीत त्या दिल्ली, पंजाब या ठिकाणी मोठ्या सभा आणि रोड शो करताना दिसतात. त्यांच्या रॅल्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. महादेव बेटिंग ॲप्स प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने 40 तास ऑपरेशन हाती घेऊन अभिनेता साहिल खानला छत्तीसगड येथून अटक केली आहे. साहिल हा लोटस बुक 24/7 या बेटिंग ॲप्स वेबसाईटचा भागीदार आहे. त्याला आज भोईवाडा येथील न्यायालयात हजर केलं होतं. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, सत्य लवकरच समोर येईल असं अभिनेता साहिलने न्यायालयात जाताना प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. उत्तराखंडमधील जंगलात शनिवारी लागलेले वणवे नियंत्रणात आणण्याचं काम रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होतं. भारतीय हवाई दलाच्या मदतीने अनेक भागांमधील वणव्यांवर नियंत्रण मिळवलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. वणव्यांमुळे आतापर्यंत 33.34 हेक्टरवरील झाडे जळून खाक झाली आहेत. नैनिताल, हल्द्वानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचं स्वरूप तीव्र होतं. त्यामुळे हवाई दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. शनिवारपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही काही भागांमध्ये अद्याप वणवे धुंसत आहेत. चेन्नईतील तिरुमुल्लवायल येथील 6 ते 8 महिन्यांचं बाळ एका खासगी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून आईच्या हातातून घसरलं आणि खाली पडलं. व्यंकटेशन आणि रम्या यांची 7 महिन्यांची मुलगी हैरीन पहिल्या मजल्यावरच्या छतावर पडली, जिथून तिला शेजाऱ्यांनी अनेक प्रयत्न करून वाचवलंय. या मुलीची कशी सुटका करण्यात आली आहे याचं खळबळजनक दृश्य सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. माझा भाऊ आकाश प्रभाकर सोबत झालेले माझे सर्वात पहिले जॅमिंग सेशन अतिशय आनंद देणारे होते. मला ही संधी दिल्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार या आशयाचे कॅप्शन लिहित अभिनेता ललित प्रभाकरने ससा रे ससा हे गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या सोशल मीडियावर ललितचा हा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.